नमो बुद्धाय. धम्मपद. आज आपण पाहणार आहोत 16 प्रिय वर्ग. योग्य सोडून जो ह्या जगातील अयोग्य प्रिय वस्तूंना ग्रहण करतो, जो कुकर्मात मग्न राहून सुकर्म करीत नाही, अशा माणसाने कुशल कर्मात मग्न असणाऱ्या माणसाची स्पृहा करावी. कुशल कर्म करणाराची प्रशंसा करावी. प्रियाचा संग करू नये, तसेच अप्रियाचा संग करू नये. प्रियाचे अदर्शन दुःखद असते, तर अप्रियाचे दर्शन दुःखकारक होते. प्रिय आणि अप्रिय दोन्ही दुःखकर आहेत आणि म्हणून प्रिय करू नये. प्रियाचा वियोग दुःखद असतो. ज्यांना प्रिया प्रिय नाहीत ते लोक बंधनात नसतात. प्रिय अप्रिय बनू नका. प्रियापासून शोक उत्पन्न होतो. प्रिय वस्तूपासून भय उत्पन्न होते. जो प्रियाच्या बंधनातून मुक्त आहे त्याला शोक नाही तर भय कोठले. प्रियापासून मुक्त होणे श्रेष्ठ आहे. आसक्तीपासून शोक उत्पन्न होतो. आसक्तीपासून भय उत्पन्न होते. जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे त्याला शोक नाही तर भय कोठले. प्रेमापासून मुक्त झालेल्याला शोक आणि भय नाही. रागापासून शोक उत्पन्न होतो. रागापासून भय उत्पन्न होते. जो रागाच्या बंधनातून मुक्त आहे त्याला शोक नाही तर भय कोठले. रतीपासून मुक्त झालेल्याला शोक आणि भय नाही. कामापासून शोक उत्पन्न होतो. कामापासून भय उत्पन्न होते. जो कामाच्या बंधनातून मुक्त आहे त्याला शोक नाही तर भय कोठले. कामापासून मुक्त झालेल्यांना शोक आणि भय नाही. तृष्णेपासून शोक उत्पन्न होतो. तृष्णेपासून भय उत्पन्न होते. जो तृष्णेच्या बंधनातून मुक्त आहे त्याला शोक नाही तर भय कोठून. तृष्णेपासून मुक्त झालेल्यांना शोक आणि भय नाही. जो शील संपन्न आहे, विद्या संपन्न आहे, जो धम्माचारी आहे, सत्यवादी आहे, जो आपल्या कामात दक्ष आहे, अशा पुरुषावर लोक प्रेम करतात. शीलवान प्रेम करण्यास योग्य आहे. जो निर्वाणाचा अभिलाषी आहे व त्यातच ज्याचे मन लागले आहे, कामवासना ज्याच्या चित्ताला अडवू शकत नाहीत, अशाला वृद्धोश्रोत म्हणतात. निर्वाणाला वृद्धोश्रोत असे म्हणतात. पुष्कळ दिवस बाहेर सुदूर प्रवास केल्यानंतर सकुशल घरी परत आलेल्या माणसाचे आप्त, मित्र आणि हितचिंतक स्वागत करतात. ह्या लोकात आप्त स्वागत करतात. त्याचप्रमाणे ह्या लोकातून परलोकात गेलेल्या पुण्यात्मांचे आप्तेष्टाप्रमाणे त्यांचे पुण्य त्यांचे स्वागत करते. परलोकात पुण्य स्वागत करते. या पुढील भागात आपण पाहणार आहोत क्रोध वर्ग. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.